नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपलं जग एकमेकांशी इतकं जोडलेलं कसं आहे? यामागे 3 मोठ्या शक्ती आहेत: पर्यटन, वाहतूक आणि संप्रेषण. चला आज याचबद्दल बोलूया. सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नानं करूया. विचार करा, हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन गुंफा, आजचे चकचकीत महामार्ग आणि आपल्या सगळ्यांच्या हातात असलेला स्मार्टफोन, या तिघांमध्ये काय कॉमन असेल? काय वाटतं? यांना जोडणारा एक महत्त्वाचा धागा आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर दडलंय 3 महत्वाच्या संकल्पनांमध्ये. हे 3 असे आधारस्तंभ आहेत ज्यांच्यावर आपलं हे जोडलेलं जग उभं आहे. आणि सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर त्याला म्हणूया TTC. तर यातला पहिला टी म्हणजे काय? तो आहे पर्यटन, म्हणजेच टुरिझम. आता पर्यटन म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. आपण फिरण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कामासाठी किंवा मग वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेण्यासाठी जो प्रवास करतो ना, तेच म्हणजे पर्यटन. ओके, पहिला टी झाला पर्यटन. आता दुसरा टी तो आहे वाहतूक किंवा ट्रान्सपोर्ट. ही तर अगदी मूळ गोष्ट आहे. म्हणजे माणसं असोत किंवा सामान, त्यांना एकाच जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे वाहतूक. आणि मग येतो सी, म्हणजे संप्रेषण, म्हणजेच कम्युनिकेशन. याचा अर्थ काय? तर माहिती, आपले विचार, मेसेजेस यांची देवाणघेवाण. खरं तर याचमुळे आपल्याला फिरायला जायची प्रेरणा मिळते, नाही का? किंवा मग घरी बसूनही आपण जगाशी जोडले जातो. बरं, आता हे तिन्ही शब्द लक्षात ठेवायला थोडे जड वाटतील, पण एक सोपी ट्रिक आहे. TTC म्हणजे ट्रॅव्हल थ्रू कम्युनिकेशन. बघा किती सोपं झालं. संप्रेषणातून प्रवास. ठीक आहे, तर आपल्याला TTC म्हणजे काय हे कळलं. पण या संकल्पना फक्त कागदावर नाहीयेत. त्या आपल्या समाजाला आणि विकासाला कसा आकार देतात ते आता आपण जरा जवळून बघूया. पर्यटनाला ना विकासाचं एक पॉवरफुल इंजिन म्हटलं जातं. आणि ते खरं आहे, कारण जेव्हा पर्यटन वाढतं तेव्हा पैसा येतो, म्हणजे आर्थिक विकास होतो. लोकांना नोकऱ्या मिळतात, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकमेकांना भेटतात आणि हो, अजिंठ्यासारख्या ठिकाणी पर्यटकांसाठी रस्ते, हॉटेल्स यांसारख्या सुविधाही तयार होतात. आता पर्यटन म्हटलं की फक्त मजा मस्तीसाठी फिरणं एवढंच नाहीये. त्याचे बरेच प्रकार आहेत. चला, त्यातले काही महत्त्वाचे प्रकार पाहूया. जसं की आपण जेव्हा वेरूळच्या लेण्या बघायला जातो तेव्हा ते झालं सांस्कृतिक पर्यटन. किंवा मग संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जाऊन निसर्गाचा आनंद घेतो, त्याला म्हणतात इको टुरिझम. आणि शिर्डीला जाणारे लाखो भाविक, ते झालं धार्मिक पर्यटन. पाहिलं किती वेगवेगळे प्रकार आहेत. पण हे सगळं पर्यटन शक्य कशामुळे होतं? आठवतंय आपला दुसरा टी? वाहतूक. भारतात तर वाहतुकीचा एक अफाट जाळा आहे. गोल्डन क्वाड्रिलॅटरलसारखे मोठे रस्ते आहेत आणि आपली भारतीय रेल्वे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्क्सपैकी एक आहे. हे सगळं आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला आपण आपल्या महाराष्ट्राचंच एक उदाहरण घेऊ. बघूया इथे या तिन्ही गोष्टी कशा एकत्र काम करतात. महाराष्ट्रातलं महाबळेश्वर आठवतंय? ते थंड हवेचं ठिकाण, सुंदर निसर्ग, स्ट्रॉबेरीच्या बागा. हे झालं नैसर्गिक पर्यटनाचं एक क्लासिक उदाहरण. आणि वाहतुकीचं केंद्र म्हणून बघायचं तर मुंबईपेक्षा चांगलं उदाहरण कोणतं असेल? इथे समुद्रमार्ग, रेल्वे आणि विमानसेवा सगळं काही एकाच ठिकाणी एकत्र येतं. एक खरं ट्रान्सपोर्ट हब. आणि मग आहे आपला गेटवे ऑफ इंडिया, एक ऐतिहासिक वारसा. इथे येणारे पर्यटक हे सांस्कृतिक पर्यटनाचं उत्तम उदाहरण आहेत. ही जागा एक मोठं आकर्षण आहे. बरं, या ज्या संकल्पना आहेत, पर्यटन, शहरं कशी वाढतात, यामागे काही मोठ्या विचारवंतांचं काम आहे. चला त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया आणि मग आपण जे शिकलोय ते जरा तपासून पाहूया. उदाहरणार्थ, वॉल्टर क्रिस्टलर यांनी शहरं आणि वाहतूक कशी विकसित होतात हे सांगितलं. जॉन अरी यांनी टुरिस्ट गेज ही संकल्पना दिली, म्हणजे पर्यटक एखाद्या ठिकाणाकडे कसं बघतात. आणि हम्बोल्ट यांनी तर नैसर्गिक भूगोलाचा अभ्यास करून पर्यटनाच्या अभ्यासाला एक नवी दिशा दिली. चला, आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्यावर एक छोटासा नॉलेज चेक घेऊया. बघूया किती लक्षात राहिलंय. पहिला प्रश्न: पर्यटनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा कोणता? आर्थिक विकास, प्रदूषण की वाळवंट निर्मिती? बरोबर, उत्तर आहे ए, आर्थिक विकास, कारण यामुळेच त्या भागाची प्रगती होते. पुढचा प्रश्न: भारतीय रेल्वे हे कोणत्या वाहतुकीचं उदाहरण आहे? रस्ते, रेल्वे की हवाई? अगदी सोपं आहे नाही का? उत्तर आहे बी, रेल्वे. आपल्या देशाची जीवनवाहिनीच आहे ती. आणि शेवटचा एक प्रश्न: पर्यटन म्हणजे नेमकं काय? आठवतंय, आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, मनोरंजन, शिक्षण किंवा मग सांस्कृतिक हेतूंनी केलेला प्रवास. तर या सगळ्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की पर्यटन, वाहतूक आणि संप्रेषण या तिन्ही गोष्टी सतत बदलत आहेत, विकसित होत आहेत.
आणि हाच बदल आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. विचार करा, भविष्यात वाहतूक आणि कम्युनिकेशनमध्ये होणारा पुढचा मोठा बदल आपल्या पर्यटनाचं भविष्य कसं घडवेल.